साखर कारखान्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी तातडीनं समिती गठीत करा। राज्यस्तरीय समितीकडून तातडीनं अहवाल घेण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निर्देश दिले तर राज्यातील साखर कारखान्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेता येत्या गाळप हंगामाची व्यापक प्रमाणात सुरुवात होण्याच्या दृष्टीनं साखर कारखान्यांना शक्य ते आर्थिक सहाय्य करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात यावा। यासाठी मुख्य सचिवांनी राज्यस्तरीय समितीचं गठन करावं। त्यामध्ये सहकार कृषी वित्त विभागाचे सचिव, साखर आयुक्त, उद्योग सचिव आणि राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक यांचा समावेश करावा, असे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। काटोल न्यायालयाच्या जागेचा पेच अखेर सुटलेला आहे। नगर परिषद आणि न्यायालयाच्या जागांची आता अदलाबदल केली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनानंतर हा निर्णय घेण्यात आला। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या पुढाकाराने हा महत्त्वाचा निर्णय आता झालेला आहे। पुण्यातील इम्प्रेस गार्डन परिसरामध्ये लष्कर न्यायालयाचा मार्ग अखेर मोकळा झाला। न्यायालयासाठी इमारत आणि संबंधित कार्यालय उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात घोषणा केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाचा निर्णय झाला। विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी यांच्या सादर केलेल्या अहवालानंतर हा निर्णय सरकारने घेतला आहे। इम्प्रेस गार्डनमधील 4000 चौरस मीटर क्षेत्र लष्कर कोर्टाच्या इमारतीसाठी उपलब्ध करून दिले जात आहे। या निर्णयामुळे न्याय व्यवस्थेची पायाभूत सुविधा अधिक सक्षम होईल, असं बावनकुळे यांनी म्हटलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।